राज्य शासनाची आर्थिक टंचाई गेले काही वर्ष रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय। काही योजना अंमलबजावणी केली, पण आर्थिक भार हा राज्य शासनाच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात पडायला लागला। त्यामुळे अनेक विभागांना पैसे देणं राज्य शासनाला जमत नाही आहे। एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याचा आपण विचार केला तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ज्या ठेकेदारांनी गेले काही वर्ष कामं करत आहेत त्यांना मात्र हे 2-3 वर्ष आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले, त्यांची सस्यवलपट होते। त्यामुळे 2-2 वर्ष कामं करूनही पैसे मिळत नाही आहेत। आले तर 10% 15% मागणीच्या प्रमाणात पैसे येतात। ह्याचा विचार करून राज्य शासनाने 0304 या हेडखाली म्हणजे रस्ते आणि पूल ह्याची ज्या ठेकेदारांनी कामं केलेली त्यांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला जातोय। साधारणपणे 27 जानेवारीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे। तो निर्णय काय घेतला आहे तर ज्या ठेकेदारांनी म्हणजे रस्ते आणि पूल जी कामं ज्यांनी केलेत त्यांची बिलं ही आता बँका अदा करणार। ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँका त्या ठेकेदारांची बिलं अदा करणार। त्याला त्याने एक शब्द असा वापरला आहे की ट्रेड रिसिवेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काउंट सिस्टीम अर्थात TREDS ट्रेड्स ही योजना सध्याची आर्थिक परिस्थिती बघितली तर ठेकेदारांना ती संजीवनी देणार आहे असंच म्हणावं लागेल। त्या नवीन योजनेची पद्धत अशी आहे की एखाद्या ठेकेदाराने रस्त्याचं किंवा पुलाचं काम केलं तर झालेल्या कामाचं बिल तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रितसर जाणार। त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता सर्व ती तपासणी करून ते बिल जी साईड आहे त्या साईडवरती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अपलोड केलं जाणार। ते केल्यानंतर ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये सुद्धा एक प्रकारे बोली लागणार, म्हणजे कमी प्रमाणात व्याज देण्याची सुद्धा एक स्पर्धा सध्या बँकांमध्ये चालू आहे। ती पद्धतसुद्धा ह्या ठिकाणी अवलंबली गेली आहे। पण त्याच्यामुळे काय होणार की ज्या बँका कमी व्याजाने हे बिल अदा करीत ठेकेदार तो ठेकेदार ती बँक निवडणार। आणि ह्या सगळी ही जी योजना आहे ना त्याच्यामध्ये ठेकेदारावरती ऐच्छिक आहे, जबरदस्ती नाही आहे। त्याला वाटतं तर ह्या योजनेत तर तो भाग घेऊ शकतो। पण आता त्याचा दिलासा त्याला असा मिळणार आहे की गेले 2-2 वर्ष कामं करून रस्ते आणि पूल याचे पैसे मिळालेले नाही ठेकेदारांना। आले तर साधारणपणे 10-15%। साधारणपणे पावसचा ब्रिज आहे ज्या ठेकेदाराने काम केलं आहे जवळजवळ 5 कोटीचं काम केलं आहे त्याला मार्चमध्ये 15-20 लाख रुपये मिळाले। एक साधारण उदाहरण दिलं तर आता हे दिल्यानंतर ज्या बँका आहेत त्या व्याज स्वरूपात ठेकेदारांना पैसे देणार। पण साधारणपणे 3 ते 7% ह्या बँकांचा साधारणपणे व्याजदर आहे आणि ते पैसे ती हमी राज्य शासन घेणार बँकांची। त्यामुळे होणार कसं आहे की जे 2-2 वर्ष ठेकेदारांना अडचणीचा सामोरा आर्थिकदृष्ट्या करावा लागतोय, एका बाजूला बँकांची कॅश क्रेडिट त्यांची आहेत त्याची व्याजं भरताना ठेकेदाराला नाकीनऊ येतोय। म्हणजे मोठमोठी यंत्रणा असते, मशिनरी असते, कामगार वर्ग असतो, साहित्य खरेदी असते, ह्या सगळ्याचा होलपटून हा ठेकेदार जातोय। मार्च एंडिंग आलं की पैसे मिळतात पण जे देणं आहे ते अधिक आहे आणि राज्य शासनाकडे त्यांना मिळतात येणं ते फार कमी प्रमाणात येतं। त्यामुळे कुठेतरी आता राज्य शासनाने ह्या ठेकेदारांचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे ह्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून होणार आहे असं अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितलं। त्यांनी या संदर्भात ठेकेदारांची बैठकही घेतली, त्यांना ही योजना समजून सांगितली। बहुतांशी ठेकेदारांशी आपण चर्चा केली तर त्यांना तो निर्णय मान्य आहे, कारण 2-2 वर्ष पैसे मिळण्यापेक्षा 2-4% व्याजाने गेलेलं, नाहीतर मार्केटमध्ये बाहेर व्याजाने सुद्धा काही ठेकेदारांनी घेतलेली आहेत 10-15% व्याजदराने। त्याच्यापेक्षा राज्य शासनाने दिलेला निर्णय हा त्यांच्या दृष्टीने सध्या तरी संजीवनी देणार ठरणार आहे। एकंदरीतच काय की बँकेची हमी राज्य शासन घेणार आणि बँकेमार्फत ठेकेदारांचे पैसे त्यांच्या कामाचे मिळणार। त्यामुळे एकंदरीत साधारणपणे हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा तुर्तास तरी ठेकेदारांना दिलासा देणार आहे असंच म्हणावं लागेल। राज्य शासनाने बांधकाम विभागात रस्ते आणि पूल म्हणजे 0304 हे हेडखाली एक नवीन योजना आणली। त्या योजनेचं नेमकं ट्रेड्सचं काय नेमकं त्या योजनेचं स्वरूप काय आहे? ट्रेड्स ही संकल्पना MSME म्हणजे लघु, सूक्ष्म आणि मध्यम प्रकल्पांसाठी केंद्र शासनानं यापूर्वीच लॉन्च केलेली आहे 10 वर्षापूर्वी। यामध्ये उद्योजकांना कमी व्याजदराने आणि सहज अर्थसहाय्य उपलब्ध आहे, जेणेकरून उद्योजकांना उभारी मिळावी, त्यांना आर्थिक अडचण निर्माण होईल या संकल्पनेतून ती योजना केलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जे आपले कंत्राटदार आहेत हे स्वतः उद्योजकच आहेत। यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संकल्पना रुजू केलेली आहे, अंमलात आणलेली आहे। या संदर्भात आपण सर्व कंत्राटदारांना MSME अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।
या संदर्भात आपण नुकतीच एक कार्यशाळा घेऊन त्यामध्ये शंका ज्या आहेत त्या जास्तीत जास्त क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये जे इच्छुक कंत्राटदार आहेत त्यांनी MSME मध्ये नोंदणीकृत केल्यानंतर याची नोंदणी झाल्यानंतर शासन स्तरावर याच्यावर धोरणात्मक निर्णय होऊन याच्यात जास्तीत जास्त आपल्या कंत्राटदारांना सहाय्य किंवा आर्थिक सहाय्य होईल असा मला विश्वास आहे. पण नेमकं केलेल्या कामाच्या हमी राज्य शासन घेणार, बँकेमार्फत त्यांना पेमेंट करणार असं आहे का? त्यामध्ये हे तरतूद आहे? हो, हे अर्थसहाय्य बँकामार्फत होणार आणि त्याला हमी शासनाच्याच होणार. पण त्याच्यामध्ये कंत्राटदारांना म्हणजे राष्ट्रीयकृत बँका असताना त्यांचा व्याजाचे दर वगैरे अशा स्वरूपात काय ते देणार, त्याचं व्याज आकारणार का ठेकेदाराकडे? हा, त्या संदर्भात प्रत्येक बँकेचं जे काही धोरणात्मक व्याज आकारणी असेल त्याप्रमाणे ती आकारणी होईल. तथापि ती व्याज आकारणी अतिशय अत्यल्प असेल असा आमचा अंदाज आहे. तर जिल्ह्याचा विचार केला तर रस्ते, पूल यामध्ये काम करणारे साधारणपणे किती ठेकेदार आहेत आणि त्यांची जिल्ह्याचा विचार केला तर त्यांच्या कामाचे देयक आता किती आहे? साधारण सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ही जी स्कीम आपण लॉन्च केलेली आहे ही राज्य रस्ते 03 आणि इतर मार्ग 04 यासाठी लागू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुमारे 70 ते 80 कंत्राटदार पात्र होऊ शकतात आणि त्यांची साधारण 150 कोटीची आर्थिक जी लायबिलिटी आहे ती यातून क्लिअर होऊ शकते. ही प्रस्तावित आता लवकरच होईल. 1 मे पासून करायची होती, आता ते त्याला थोडासा विलंब. रजिस्ट्रेशन किती लोकांनी केलंय का आतापर्यंत? अद्याप केलेलं तर परवाच हे झालेलं आहे आपली. पण ठेकेदारांची मानसिकता आहे, म्हणजे अनुकूलता आहे त्याला. हा, मग याच्यामध्ये दिसते अनुकूलता दिसते. याच्यासाठीच आपण जास्तीत जास्त याचा प्रसार करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.